सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्ताव 259 आणि 260च्या प्रस्तावावर या सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे आणि या चर्चेमध्ये भाग घेतला अंबादास दानवेजींनी, प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे साहेब, सत्यजित तांबे, प्रसाद लाड, जी.एम. अभ्यंकर, हेमंत पाटील, सुनील शिंदे, अमित गोरके आणि शिवाजीराव गर्जे एवढ्याच लोकांनी घेतला ना. आणि म्हणून या सर्व हेमंत पाटील वाचलं डबल वाचू काय? कालची आणि परवाची नावं राहिलीत. हेमंत पाटील आणि म्हणून यावर मी उत्तर द्यायला सभापती महोदय उभा आहे. या चर्चेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सर्व सहकारी सदस्यांनी उपस्थित केलेले आहेत. खरं म्हणजे सभापती महोदय, एक ऐतिहासिक मॅन्डेट घेऊन सत्तेत आणलेल्या जनतेच्या सरकारचं हे पहिले हिवाळी अधिवेशन आहे. आमच्या लोकाभिमुख कारभारावर जनतेने पसंतीची मोहर उमटवली, जनतेने जो विश्वास दाखवला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आता आमची जबाबदारी वाढली आहे याची जाणीव आम्हाला आहे. 30 टीम आहे, पण नवीन सिरीज सुरू झालेली आहे. मागची सिरीज आम्ही लँडस्लाइड विक्ट्री साजरी करत जिंकली. नव्या मालिकेची सुरुवात नागपूरच्या ग्राउंडवर झाली आहे आणि नागपूरचेच मुख्यमंत्री आता आमचे कॅप्टन आहेत. इथूनही आमच्या विकास आणि कल्याणकारी कामांची विजयी पताका फडकत राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो. येत्या 5 वर्षात जनतेला जे आश्वासनं दिलेली आहेत त्या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू याचा विश्वास देखील व्यक्त करतो. कारण आम्ही 2.5 वर्षामध्ये नाताभाऊ कमीत कमी 5 वर्ष नाही त्याहीपेक्षा जास्तीच्या कालावधीचं काम केलंय. कल्याणकारी योजना असतील, विकास असेल, आणि म्हणून महायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही. या सर्व योजना सुरू राहतील आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन देखील योजना सुरू केल्या जातील. सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं, त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष गारटलेला दिसला, कारण अंबादासजी जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाली, महायुतीला मिळाली. वास्तविक पाहता एवढ्या दारुण पराभवानंतर विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होईल, वागणुकीत बदल होईल असं वाटलं होतं, परंतु दुर्दैवाने तसं काय घडलं नाही, घडत नाही. पुन्हा तेच आरोप, तेच पायऱ्या. आणि त्यामुळे सभापती महोदय, एक मी शेर आठवला म्हणून सांगतो. तूफानों में कश्तियां और घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है. घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है. अंबादास आपण व्यक्तिशः काय घेऊ नका, कारण मी और मस्तियां खत्म हो जाती है. हे या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. कारण जेवढं
या निवडणुकीमध्ये यश महायुतीला मिळालं. हे खरं म्हणजे आपल्याही सदस्यांनी बोलताना मागच्या चर्चेत सांगितलं की अनपेक्षित यश या ठिकाणी मिळालं. आम्हालाही माहित नव्हतं एवढं मिळेल म्हणून. म्हणजे हे यश जनतेने दिलंय, लाडक्या बहिणींनी दिलंय, लाडक्या भावांनी दिलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय, सगळ्यांनी दिलंय. त्यामुळे ईव्हीएमचा घोटाळा तुमच्याच लोकांनी सांगितलंय की ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही, कारण हे यश ईव्हीएमचा घोटाळा झाला असता आम्हाला माहीत पडलं असतं, तुम्हाला माहीत पडलं असतं. त्यामुळे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही माहीत नव्हतं की एवढा विजय मिळेल. आणि म्हणून खोटे नाटे आरोप प्रत्यारोपामध्ये अडकण्याऐवजी जनतेचे प्रश्न या ठिकाणी आपण मांडाल अशी अपेक्षा होती. खालच्या सभागृहात देखील मी बसलो होतो. खालच्या सभागृहात देखील सभागृहामध्ये कमी आणि बाहेर मीडियामध्ये जास्त. म्हणजे काय म्हणतो त्यांना, आपल्या सभागृहामध्ये आपल्या या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतात, राज्यातले प्रश्न असतात, ते सोडवण्याची संधी असते, त्याला वाचा फोडण्याची संधी असते. परंतु पायऱ्यांवर आणि फक्त मीडियाच्या माईकवर त्यांनी बोलण्यामध्ये धन्यता मांडली. आणि म्हणून मी एकच सांगतो की आम्ही यापूर्वी देखील विरोधकांना आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर दिलं. यापुढे देखील आरोपाला आम्ही कामातूनच उत्तर देऊ. जनतेला काम करणारे लोक आवडतात, शिव्या शाप देणारे नाही आवडत. आणि म्हणून निवडणुकीच्या रिझल्टवरून रोज अडीच वर्ष खालच्या सभागृहातले आपण लोक देखील, आपण इकडे कमी संख्या आहे, पण खालच्या सभागृहातले लोक, वरच्या सभागृहातले लोक या ठिकाणी एकही दिवस असा गेला नाही की सरकारवर आरोप केले नाहीत, मुख्यमंत्री मी होतो माझ्यावर आरोप केले नाहीत, असा एकही दिवस गेला नाही. परंतु निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झालं की काम करणाऱ्या लोकांना जनता साथ देते आणि विरोध घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवते. आणि म्हणून अंतिम आठवडा प्रस्तावावरील विषयावर बोलत असताना उद्योग, सिंचन, सौर ऊर्जा, शेतकरी विमा, कायदा सुव्यवस्था असे बरेच प्रश्न आहेत. पण याचं उत्तर देण्यापूर्वी हे प्रश्न का निर्माण झाले याचा देखील खुलासा करावा लागेल. काही प्रकल्पांमध्ये विलंब झाला, तो कोणामुळे झाला ते जरा आपण पहा, उघडा डोळे बघा नीट. आणि विकास कामामध्ये स्पीड ब्रेकर लावणारे कोण होते, योजना बंद पाडणारे कोण होते, हे देखील आपल्याला माहित आहे. आणि महाराष्ट्र विरोधी आणि विकास विरोधी सरकार कुणाचं होतं हा प्रश्न देखील आपण आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे. दुसऱ्याच्या घरात वाकून बघताना जरा अपने भी गिरेबान में झांक कर देखने की आवश्यकता है. आणि म्हणून या ठिकाणी 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही जे काही केलं त्याची पोचपावती मी समाधानी आहे की 2.5 वर्षामध्ये एवढे बंद पडलेले प्रकल्प, एवढ्या प्रकल्पांना चालना आम्ही दिली, ते प्रकल्प सुरू झाले. मग ते समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल असेल, असे अनेक प्रकल्प मुंबईतले असतील, नाशिक मधले असतील, पुण्यातले असतील, ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू होते आणि त्या ठिकाणी प्रकल्पांना स्थगिती दिली होती, ती सगळी स्थगिती उठवून आम्ही त्याला चालना दिली. विविध योजनांना आम्ही चालना दिली आणि त्याची पोचपावती जनतेने आम्हाला या निवडणुकीमध्ये दिलेली आहे. आम्हाला कमी कार्यकाळ मिळाला पण आमचं काम विक्रमी झालं. हे तुम्ही देखील अंबादासजी मनातून तर मान्य करता, कारण एवढ्या फास्ट निर्णय, एवढ्या कल्याणकारी योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न घेतलेले निर्णय आम्ही घेतले. आणि म्हणून मगाशी म्हणालो खडसे साहेब की 2.5 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं काम आम्ही 2.5 वर्षात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तर 5 वर्ष आहेत आणि म्हणून आणखी बरीच कामं करायची आहेत. विरोधी पक्षनेते आमचे मित्र आहेत. अंबादासजी, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आकडेवारी आपण सांगितली. आताची आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आकडेवारी माझ्याकडेही आहे. पण
सांगायची असेल तर माझ्याकडे आहे. आणि यामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला होता, राज्यातील कायदा सुव्यवस्था गंभीर आहे. यामध्ये गुन्ह्याच्या संख्येनुसार आपला दुसरा नंबर आहे. पण मी आपल्या माहितीसाठी सांगतो, दर 1,00,000 लोकसंख्येच्या मागे क्राईम रेट 297.5 आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात 8वा क्रमांक लागतो. आपण एकूण गुन्हे दाखल झाले त्या संख्येनुसार आपण दुसरा नंबर काढलेला आहे. माझ्याकडे पूर्ण डिटेल आहे आणि यामध्ये संपूर्णपणे या गृह विभागाची माहिती या ठिकाणी आहे. पण मी त्या डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही. महाविकास आघाडीचे गृहमंत्री होते. वसुली प्रकरणात त्यांना जेलमध्ये जावं लागलं. पोलिसांनी उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणं, बॉम्ब पेरण्याचं काम केलं. कशा उद्योग येतील? आणि म्हणून साधूची हत्या झाली तरी आपलं सरकार बघायच्या भूमिकेमध्ये होतं. बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचं उदात्तीकरण देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं. मी आणखी जास्ती काय उदाहरणं देऊ इच्छित नाही आणि सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही. आणि म्हणून तीच मंडळी आता कायदा सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढतायत. महाविकास आघाडी सत्तेत असताना पोलीस यंत्रणेचा बेसुमार गैरवापर केला गेला. मी यापूर्वी देखील सांगितलं. आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देखील खोट्या केसमध्ये अडकवण्याचं षडयंत्र काय केलं. त्याच्यामध्ये अनेक मंत्री होते, त्यांचेही नंबर होते. आणि याचा पुरावा पेन ड्राईव्ह परवा दाखवला. प्रवीण दरेकर यांनी पेन ड्राईव्हद्वारे दुसरा बॉम्ब देखील टाकला. देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे यांना अडकवण्यासाठी अंबादासजी पुराव्यानिशी माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये बोलणं आहे, स्टेटमेंट आहे, डीसीपी लेवलचा अधिकारी आहे. सगळं केलं. पोलीस यंत्रणा त्यावेळच्या सरकारच्या प्रमुख मंडळींनी या ठिकाणी कसा दुरुपयोग केला, कशी त्याचा गैरवापर केला आणि कशी कारस्थानं केली हे देखील आपण ते बोलू शकत नाही, कबूल करू शकत नाही. वस्तुस्थिती मला माहीत आहे. मी त्या सरकारमध्ये होतो. आणि म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडताना आम्ही वारंवार जी गोष्ट सांगत होतो ती पुराव्यानिशी आता बाहेर पडलेली आहे. हे चांगली गोष्ट नाही आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे कायदा आणि सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार किती आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही प्रश्न असतील तर त्यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी होती. परंतु आरोप प्रत्यारोप यामध्ये आपण गेलो आणि खरे हकीकत आणि खरे प्रश्न बाजूला राहिले हे देखील मान्य केलं पाहिजे. परभणी असो, बीड असो, कल्याण असो, हे न्यायाचं राज्य आहे. इथं न्यायच होईल. त्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर खालच्या सभागृहामध्ये उत्तर दिले. मला वाटतं इथेही दिले. आणि म्हणून त्याची देखील माझ्याकडे डिटेल आहे सगळी. पार्श्वभूमी काय, कारवाई काय, एसपीला बदली केलं, अनेक पोलिसांना निलंबित केलं, SIT लावली, न्यायालयीन चौकशी लावली आणि गुन्हेगार जे आहेत या गुन्हेगारांना, गुंडांना दयामयात कुठल्या परिस्थितीमध्ये दाखवली जाणार नाही. कारण या तो किती मोठा असेल, कुणाशी लागेबंदी असतील, कुणाच्याही जवळचा असेल तरी सुद्धा त्या गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांना शासन करणारं हे सरकार आहे. त्यामुळे मी सुद्धा त्यावेळेस महाआघाडी सरकारमध्ये होतो, मंत्री होतो. अंबादासजी आपण म्हणालात मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे. अरे जिथं मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवायचं कारस्थान होतं चालू आणि जेलमध्ये टाकण्याचा डाव शिजत होता, तिथे कसली आहे आली सामूहिक जबाबदारी हा देखील विचार करण्याचा. बाकी मी आणखी त्याच्यात खोलात जात नाही. तेवढा वेळ मी आपला घेणार नाही. तिकडे कसा कारभार चालत होता हे मी जवळून पाहिलेला आहे. अंबादास आपल्यालाही त्याची कल्पना आहे, पण आपल्याला बोलता येत नाही.
बोलणार नाही, ही देखील वस्तुस्थिती आपली आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून नाही त्याचा आपला माणूस चांगला आहे. पूर्वी तुम लढो मैं कपडे संभालतो अशी पद्धत होती. आता अंबादास तुम लढो मैं बुके देके घर जाता हूं अशी परिस्थिती आहे. गेला आठवडाभर धामधुमीत गेला. विरोधकांचं आतून कीर्तन बाहेरून तमाशा असं चित्र पाहिलं. तुम्ही व्यक्तिशः कोणी घेऊ नका हे मी सांगतो, कारण खाली सभागृहात देखील मी आहे. त्यामुळे आपण जे मी बोलतोय ते व्यक्तिशः कोणीही आपल्यावर घेण्याची आवश्यकता नाही. काही जणांना मगाशी म्हटलं मी, सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त सभापती महोदय प्यारे आहेत. त्याला आपण काय करणार? आणि म्हणून सभागृह चर्चेसाठी आहे, सभागृह लोकांना न्याय देण्यासाठी आहे. हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वापर करायला पाहिजे होता. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेचा आवार म्हणजे मनोरंजनाचा कट्टा नाही आहे आणि म्हणून हे पवित्र सभागृह आहे. आणि म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कशाला आलोय, कुणासाठी आलोय, कुणी आपल्याला पाठवलंय, जबाबदारी कुणाची आहे? सर्व या जनतेने आपल्याला प्रत्येकाला पाठवून निवडून पाठवलंय. 3-3, 4-4, 5-5 लाख मतदार संघातून आपण निवडून आलेलो आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की सरकार तर आहे, विरोधी पक्ष देखील, सर्व आमदार देखील जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत आणि असा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे. खरं म्हणजे डिसेंबरमध्ये थोडी थंडी पडली होती, आता थोडी कमी झाली आहे. पण नागपूरमध्ये लंडन सारखं वातावरण असतं आणि काही जणांना वाटतं तशा प्रकारची आनंद आणि पर्यटनासाठी येतात आणि कोणी लोक पर्यटन करून निघून जातात. त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही सोयरसूचक बिलकुल राहिलेलं नाही आणि हे त्यांच्या वागणुकीतून या ठिकाणी समोर आलेलं आहे. बघा चांगली, म्हणजे मी असं काय वाईट बोलत नाही, चांगलंच बोलतोय. आणि त्यामुळे मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला. आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर, मुली बाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाही आहे. माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे. जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी, त्यांची सुरक्षा राखण्याचं, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे, हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला. काय झालं बदलापूरचं? या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली, त्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसाची पिस्तूल काय शोभेची काय खेळणं आहे का? आणि त्या प्रसंगी वेळ प्रसंगी ती हातात घ्यावी लागते. आणि छोट्या बच्चूवर अन्याय, अत्याचार ज्या नराधमानं केला त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, स्टेटमेंट दिलं की हा माणूस ना हैवान आहे. अशा प्रकारच्या नराधमाने हा अत्याचार केल्यानंतर जेव्हा अगोदर काही लोक रेल्वे बंद करून ट्रॅकमध्ये येऊन 8 तास 10 तास रेल्वे बंद केली, पाळी पाळीने लोक तिथे जात होती, गट्ट्या गट्ट्याने लोक जात होती आणि तिथे म्हणत होती त्याला आणा आम्ही फाशी देतो, त्याला आणा आम्ही फाशी देतो. आणि पोलिसांनी जेव्हा त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, 2 लोक पोलीस जखमी झाले, त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला ढगात पाठवलं. आणि चिमुरडीशी अत्याचार, अन्याय, बलात्कार करणाऱ्याला थेट आमच्या राज्यामध्ये ढगातच जावं लागेल. आणि म्हणून नंतर असं केलं की बाबा आरोपीच्या बाजूने उभे राहिले लोक, हे काय? आणि म्हणून या राज्यामध्ये सत्ताधारी असू दे, विरोधी पक्ष असू दे,
आपली सारखीच जबाबदारी आहे, आपली एकच जबाबदारी आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो माझ्या काळामध्ये देखील खाक्या सगळ्यांना कळला, आताही तो कळेल, आणखी जास्त जोरात कळेल. आधी विरोधकांनी त्या पीडित मुलीच्या नावाने राजकारण केलं, एन्काउंटर नंतर मगाशी म्हणालो मी आरोपीच्या नावाने गळा काढला. आणि म्हणून या ठिकाणी डबल काय म्हणू त्याला दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना या राज्यातल्या जनतेने नाकारलं, त्यांना त्यांची जागा दाखवली. आणि या ठिकाणी जे घडलं विधानसभेमध्ये ते आपण पाहिलेलं आहे. तेथील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग यांनी तपास पूर्ण केला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अंबादासजी, लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण वाढलंय. उघड डिटेक्शन 98.21% आहे. आणि याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट जो आहे तो आता 48.7 आहे. पूर्वीपेक्षा 4.1% कन्व्हिक्शन रेट वाढलेला आहे. म्हणजे डिटेक्शन रेट तर वाढलाच, कारण पूर्वी गुन्हे व्हायचे उघडकीस यायचे नाही, परंतु आता प्रत्येक गुन्हा मुलीबाळींचा असेल, माझ्या आई बहिणींचा असेल, हा गुन्हा उघडकीस आला पाहिजे. आणि त्याचं प्रमाण 98.21 आहे. आणि म्हणून यामध्ये क्राईम रेटमध्ये देखील आपण मगाशी म्हणालात की यामध्ये 8वा नंबर मी मगाशी सांगितलं अंबादासजी, दिल्ली नंबर 1, केरळ 2, हरियाणा 3, तेलंगणा 4, MP 5, ओरिसा 6, आंध्र प्रदेश 7 आणि त्यानंतर महाराष्ट्र आहे. त्यामुळे आपल्याला आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण महाराष्ट्रातले भूमिपुत्र आहोत. त्यामुळे वस्तुस्थिती लोकांमध्ये जात असताना आपला महाराष्ट्र गुन्हेगारी स्वरूपात पुढे आहे, हे काय भूषण आहे सांगण्याचं? हे भूषणावं नाहीये. सरकार कुणाचं आहे? सरकार येतं जातं, सरकार बदलत असतं, माणसं बदलतात, खाती बदलतात, परंतु राज्याची आपली जी काही अब्रू आहे, महाराष्ट्राची जी काही नाव आहे देशामध्ये, हे नाव कुठे कमी होता कामा नये. आणि म्हणून हे मी सांगतो, डायल 112 वरचा कॉल रिस्पॉन्स टाइम पूर्वी 15.41 होता, आता तो 6.29 आहे. म्हणजे मिनिट इतका कमी झालाय, 15 वरून 6 वर आलाय. आणि म्हणून रिस्पॉन्स टाइम जो आहे मदतीचा तो देखील कमी झालाय, हे आपण मांडलं पाहिजे. वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते असले तरी सुद्धा तुम्ही या सरकारचे राज्याचे भाग आहात. आणि म्हणून या पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस कक्षाची स्थापना केली, 124 काउन्सिलिंग सेंटर सुरू केले. कायदा सुव्यवस्थेवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी मी सांगितलेलं आहे, सविस्तर निवेदन केलेलं आहे. आणि म्हणून जास्त मला सांगण्याची आवश्यकता नाही. पण या महाराष्ट्रात ज्यानं माज केला त्याचा नक्षा उतरवला गेलाच पाहिजे. आणि तो सरकार नक्की ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल. आणि म्हणून अंबादासजी, चुकीला माफी नाही. या राज्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कुठलाही गुन्हेगार, मगाशी म्हटलं मी त्याप्रमाणे यापुढे आपण पाहाल. आणि म्हणून आमच्या आया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या गुन्हेगारांना कदापि माफी नाही, हे सरकारचं धोरण आहे. सरळ साधं सोपं. आणि म्हणून हे कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गुंडगिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही. या दोन्ही प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. बीडच्या प्रकरणात मी मगाशी सांगितलं त्याच्यात कारवाई झालेली आहे आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. परभणीत आता शांतता आहे. स्वार्थी राजकारणासाठी, सामाजिक तेढ, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, द्वेष पसरवण्याचं काम कुणी करता कामा नये. आणि हीच माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की राज्य सरकार, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत.
आणि दोन्ही चाकं जी आहेत एकमेकाला पूरक असली पाहिजे. शेवटी या राज्यामध्ये सर्व समाज राहतात, सर्व धर्मीय राहतात, गुन्ह्या गोविंदाने राहतात. त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण होता कामा नये, तेढ निर्माण होता कामा नये. ही देखील माझी विनंती आहे आणि माझं आव्हान आहे. आणि म्हणून आपण आपल्या भाषणात राज्यातील उद्योग परराज्यात चालल्याचा आरोप केला. पुण्यातील हिंजवडीतील IT इंडस्ट्रीचं उदाहरण आपण दिलं. 2.5 वर्ष असेच आरोप झाले. फेक नरेटिव्ह, हा उद्योग गेला, तो उद्योग गेला आणि आमच्यामुळे गेला. उद्योग मंत्री होते तुम्ही कुठला तो वेदांता जो फॉक्सकॉन, तेव्हा तर सरकारला आमचे 2 महिने झाले होते. 2 महिन्यामध्ये अंबादासजी एखादा उद्योग इकडून तिकडे जातो का तिकडून इकडे येतो का? मोठा उद्योग त्याला प्रिपरेशन करायला लागतं, त्याला तयारी करावी लागते. त्याला जेव्हा कळलं की या राज्यामध्ये आम्हाला सहकार्य नाही मिळणार, त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला. आणि म्हणून अनेक आरोप केले. पण ते कुठला दुसरा एक आरोप केला होता उदयजी, कुठलं ते की ते आपण करतोय, रायगड मधला तो काय गेला, आपण करतोय, पण तो देखील गेला. कुठले काय सगळे उद्योग गेले. असं खोटं फेक नॅरेटिव्ह पसरवून या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून उद्योजकांमध्ये देखील एक वेगळं वातावरण, नकारात्मक वातावरण निर्माण करून काय फायदा आहे? नुकसान आपलंच आहे, राज्याचं नुकसान आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. आता महाराष्ट्र पुन्हा आम्ही नंबर 1 ला आणलेला आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाला आहे. आणि म्हणून देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. 52% पूर्ण देशाची. दाओस मध्ये झालेल्या 5 लाख कोटीच्या सामंजस्य करारापैकी जवळपास 86% 80% करार प्रत्यक्षात आलेले आहेत. प्रकल्पाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही मला मागितलं तर मी तुम्हाला उद्योगाचं देतो. मी तुमच्या अंबादासजी, तुम्ही खूप अभ्यास नंतर देऊ चाललेलं आहे. माझ्याकडे सगळ्या कंपन्यांची नावं आणि चालू स्टेटस तुम्हाला देतो, मी पाठवून देतो. आणि म्हणून नाही, मी जे बोलेन ते पुराव्यानिशी बोलेन, कारण शेवटी आपल्याला एकमेकाला फेस करायचं आहे, खोटं बोलणार नाही मी. आणि म्हणून आज याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. जुलै 2023च्या पावसाळी अधिवेशनात उद्योग विभागाने श्वेतपत्रिका काढली होती. श्वेतपत्रिका काढायला देखील हिंमत लागते, ती आम्ही काढली. आणि म्हणून उद्योगांची परिस्थिती काय आहे ती देखील आज आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोटेन्शियल आहे, स्किल मॅनपॉवर आहे, कनेक्टिव्हिटी आहे. आज समृद्धीमुळे आज आपण पाहतोय जिकडे कुत्रं जात नव्हतं, आज तिकडे मोठ्या इंडस्ट्री चालल्यात, मल्टीनॅशनल कंपन्या चाललेल्या आहेत. एक महामार्ग फक्त रस्ता नाही, तो पूर्ण इकोसिस्टीम तयार करतोय. इकोसिस्टीम, त्याच्यावर शेतकऱ्यांना फूड प्रोसेसिंग युनिट, लॉजिस्टिक पार्क आहेत, कोल्ड स्टोरेजचे चेन होत आहेत और नवीन लॉजिस्टिक पार्क होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती मी आपल्या समोर मांडतोय. आणि तुम्हाला तर माहित आहे, संभाजीनगर वरून आता शिर्डीला जायला किती वेळ लागतो, पूर्वी किती लागत होता, 40 मिनिटं फक्त. नागपूरला आता काही लोक तर समृद्धीने येतात. आणि म्हणून हे जे आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि म्हणून मी सांगतो, सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 1 जुलै 2022 पासून उच्च तंत्रज्ञानावर आधारित 221 विशाल आणि अतिविशाल प्रकल्प उभे राहत आहेत. 3,48,000 कोटी गुंतवणूक त्यात होणार आहे. आकडे अंबादासजी लिहून घ्या. 2,13,000 रोजगार निर्मिती येत्या काही वर्षात होईल. आणि एवढे उद्योग व रोजगार या ठिकाणी येत आहेत, ही देखील आपल्या राज्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून
त्याचबरोबर थ्रस्ट सेक्टरमध्ये 10 प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. त्यात 2,39,197 कोटींची गुंतवणूक होती आहे. एकूण असून 79,000 रोजगार निर्मिती त्यातून होईल. औद्योगिक समविकास मोहिमेअंतर्गत राज्यामध्ये 303 प्रकल्पांचा विकास करण्यात येतो. त्यापैकी 95 प्रकल्प सुरू झालेले आहेत. त्यांना राज्य आणि केंद्रामार्फत 600 कोटींचं अनुदान मिळालेलं आहे. यामुळे सभापती महोदय 29,000 सूक्ष्म व लघु उद्योजकांना सहाय्य होणार असून जवळपास 1 लाख रोजगार नवीन निर्माण होणार आहे. आणि म्हणून विदर्भातील 65 प्रकल्पांचाही समावेश त्याच्यामध्ये आहे. इथं 266 कोटींच्या सामायिक सुविधा केंद्रासाठी देखील मंजुरी दिली आहे. यापैकी 12 प्रकल्प मंजूर आहेत आणि 3,000 लघु घटकांना देखील अर्थसहाय्य प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून अजून मला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. आणि विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांसाठी आपल्या सरकारने विविध महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेत. विदर्भात 1 जुलै 2022 पासून आज तागायत 47 प्रकल्पांमध्ये 123 कोटी गुंतवणूक 1,23,931 कोटी गुंतवणूक व 61,454 रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. मराठवाड्यात आज तक एकूण 38 प्रकल्पामधील रुपये 74,640 कोटी गुंतवणूक केली आहे आणि त्यातून 41,325 रोजगार निर्मिती होणार आहे. संभाजीनगरला टोयोटा किर्लोस्कर तसेच JSW ग्रीन मोबिलिटी या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतायत. हे आपल्यासाठी चांगलं आहे, आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं आहे. आणि मराठवाडा व विदर्भामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नवीन औद्योगिक क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र अधिसूचित केलेलं आहे. लँड एक्वायर केली आहे. भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून सभापती महोदय 2022 ते 2024 या वर्षात राज्यात 2,44,000 कोटींची परकीय गुंतवणूक झालेली आहे. तर या वर्षातील पहिल्या 6 महिन्यात 1,13,236 कोटीची गुंतवणूक झालेली आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स, मैत्री कक्ष, अद्ययावत पायाभूत सुविधा, प्रगत औद्योगिक धोरण, डेडिकेटेड विदेश कक्षांमुळे गुंतवणूक वाढलेली आहे. आणि म्हणून राज्यातील 1.25 लाख युवकांना रोजगार मिळाला असून त्यापैकी 23,564 युवक सभापती महोदय विदर्भातले आहेत. हे देखील अभिमानाची बाब आहे. विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि पुणे येथील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 70,000 कोटी रुपयाचे गुंतवणुकीचे प्रस्ताव देखील सादर करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे येणाऱ्या काळात युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले जातील. तर गडचिरोली आणि चंद्रपूरच्या नक्षलग्रस्त भागात देखील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. जवळपास 55,000 रोजगार निर्माण केले जातील. सभापती महोदय, गडचिरोलीचं मी उदाहरण सांगतो. जेव्हा मी पालकमंत्री होतो, गडचिरोलीमध्ये उद्योग सुरू करायची हिंमत कोणी दाखवत नव्हतं. शासनाकडून देखील त्यांना गृह विभागाकडून मदत होत नव्हती. त्यावेळेस मी त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेत नाही, परंतु मी सांगितलं त्या बैठकीमध्ये सुरजागड प्रकल्प सुरू झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि सुरजागड प्रकल्प सुरू झाला. सुरुवातीला 5,000 लोकांना रोजगार मिळाला, त्यानंतर आणखी 5,000 लोकांना रोजगार मिळाला. आता तोच कारखाना 22,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून स्टील प्लांट काढतोय. आता JSW जातोय, आणखी इतर लोक स्टील इंडस्ट्रीवाले जात आहेत. त्यावेळेस नक्षलवाद करून तिथे प्रकल्प सुरू होत नव्हते. परंतु त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी जे जे काय करायचं ते केलं, नियोजन केलं. त्यावेळेस मला
नक्षलवाद्यांची धमकी आली. मी त्यावेळेस म्हणालो नक्षलवाद फक्त गोळीबाराने नाही तर विकासाने आपल्याला संपवता येईल. दोन्हीकडून आपल्याला काम करावं लागेल. एक तर जे नक्षलवादी पोलिसांच्या अंगावर येतील तर त्यांचं जे काय आपण नक्षलवाद संपवण्यासाठी एन्काउंटर करतो ते केलं पाहिजे आणि त्याचबरोबर तिकडच्या लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. डेव्हलपमेंट, शिक्षण, आरोग्य, रस्ते हे सगळं दिलं पाहिजे. आता मोबाईल टॉवर आलेत, याची डिटेल माझ्याकडे आहे. 586 मोबाईल टॉवर मंजूर झाले, त्यातले 380 मोबाईल टॉवर ऍक्टिव्हेट झालेत. आता अगदी नक्षलवाद्यांचा कोर एरिया आहे तिथपर्यंत मी गेलो, पोलिसांचं मॉरल वाढवलं. जेव्हा जेव्हा मोठे एन्काउंटर झाले, मोठमोठे लाखो करोडो लोकांचे जेव्हा त्यांच्यावर इनाम होते रुपयांचे, अशा जेव्हा गँगला पोलिसांनी मारलं, नक्षलवाद्यांना ठार केलं, त्यावेळेस हा पालकमंत्री जाऊन त्यांना 25 लाख 50 लाखाचं पारितोषिक देऊन आला. आणि त्यामुळे नक्षलवाद या ठिकाणी आता कमी होतोय. आणि म्हणून हे सगळे इंडस्ट्री तिकडे जातीये. गडचिरोलीमध्ये टाटा कंपनीच्या वतीने मी काल देखील माहिती दिली, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन या ठिकाणी सेंटर सुरू केलं. टाटाने त्याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केली. 5,000 वर्षाला 5,000 युवक युवती ट्रेंड होती, त्यांना प्लेसमेंट मिळेल, त्यांना काम मिळेल, त्यांच्या हाताला काम मिळेल, ते स्वतःचा उद्योग करतील आणि दुसऱ्याला देखील रोजगार देखील. बाळासाहेब म्हणायचे नोकऱ्या ठीक आहे, नोकऱ्या आपल्याला मिळाल्याच पाहिजे, पण नोकऱ्या फक्त मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. आणि म्हणून सभापती महोदय गडचिरोलीमध्ये आपण ते सुरू केलं. आणि म्हणून कनेक्टिव्हिटीसाठी मगाशी म्हणालो मी की मोबाईल टॉवर सुरू झाल्यामुळे आता तिथे रस्ते आम्ही केले, जिथे रस्ते नव्हते तिथे रस्ते केले. कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आणि म्हणून आता त्या ठिकाणी मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील एक बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये देखील पूर्वी आपण आपला जो नक्षलवादाचा आकडा कमी कमी होत चालला होता, परंतु आपल्या इथले नक्षलवाद जाऊन तिकडे आबुजमाळमध्ये लपायचे, छत्तीसगडच्या जंगलामध्ये, आणि तिकडे तेव्हा दुसरं सरकार काँग्रेसचं सरकार होतं, त्यांना पनाह दिली जायची, त्यांना संरक्षण दिलं जायचं. पण आता सरकार बदललंय. आता 2025 डिसेंबरच्या अगोदरपर्यंत हे संपूर्ण देशातला नक्षलवाद संपला पाहिजे अशा प्रकारचा केंद्रीय गृहमंत्री मोदयांनी संकल्प केलाय. आणि मी विश्वासाने सांगतो आपल्या महाराष्ट्रातला संपूर्णपणे नक्षलवाद 2025 पर्यंत पूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रकल्प सुरू झाले, जनतेची मानसिकता बदलली, सरेंडर होऊ लागले लोक, आणि अल्पावधीमध्ये नक्षलवाद हा जो का आपल्याला कलंक आहे तो पुसला जाईल याचा देखील अभिमान आपल्याला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता निवडणुका ज्या झाल्या, लोकशाही मार्गाने मतदान झालं. पूर्वी मतदान होत नव्हतं, लोक घाबरून मतदानाला जात नव्हती. आजची परिस्थिती बदलली आहे. आणि म्हणून गडचिरोली सारखा आदिवासी जिल्हा, नक्षलवादी जिल्हा आज नक्षलमुक्त होतोय, विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतोय. ही देखील मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी, आपल्या राज्यासाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी. अमरावती आणि नागपूर आणि आता आपण समृद्धी हायवे जो आहे हा आपण भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत नेतोय. गडचिरोली मधून या स्टील इंडस्ट्री ज्या आलेल्या आहेत त्यांना देखील आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सांगितलं काही ठिकाणी आपल्याला रेल्वेचे प्रकल्प आवश्यक आहेत. मोठ्या प्रमाणावर तिकडे बदल होईल, हजारो लाखो लोकांच्या हाताला काम मिळेल, हे आपण करतोय. आणि म्हणून अमरावती आणि नागपूर विभागातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी देखील 2500 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. म्हणून सभापती महोदय 2023 मध्ये 21,000
तरुणांना रोजगार मेळाव्याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. मोठा आकडा आहे. अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर टाकून गुजरात आणि कर्नाटक ही राज्य पुढे गेली होती, मगाशी मी म्हणालो. परंतु आता आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. याचा अभिमान तुम्हालाही आम्हालाही सगळ्यांना असला पाहिजे. आणि म्हणून गुजरात आणि कर्नाटक यांच्या एकूण गुंतवणुकीपेक्षा आपली गुंतवणूक जास्त आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुणाच्या काळात उद्योग पळाले आणि कुणाच्या काळात उद्योग आले हे आकडेवारीनुसार सिद्ध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या या प्रगतीचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगल्याला चांगलं म्हणा ही आपली वृत्ती असली पाहिजे. पण कौतुक नाही तर किमान खोटे नाटे आरोप करून या महाराष्ट्राची बदनामी तर करू नका. आणि म्हणून एवढीच माझी विनंती आहे. आपण औषध खरेदीबाबत देखील विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केले, याची गंभीर दखल घेतलेली आहे. आणि अशा प्रकारचे कोणतेही गैरप्रकार खपून घेतले जाणार नाहीत. रुग्णांना तातडीने औषध उपलब्ध होण्यासाठी 30% औषध खरेदीची परवानगी जिल्हा स्तरावर देण्यात आलेली आहे. आपल्याला माहित आहे ते. त्याबद्दल काही तक्रारी आल्यानंतर FDA ने देखील त्याच्यावर कारवाई केलेली आहे. गरिबांच्या जीवाशी खेळण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही आणि म्हणून त्यांच्यावर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कारवाईचा योग्य डोस दिला जाईल, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. परिवहन मधल्या काहीतरी बस कंत्राट बाबत आपण या सभागृहात काही आपण विचार मांडलेले आहेत. पण आपण दिलेली आकडेवारी आणि माझ्याकडे असलेली आकडेवारी तफावत आहे. माझ्याकडे पूर्ण आकडेवारी आहे. परिवहनचं एक वेगळं हे आहे. यामध्ये एसटी महामंडळाने 60 रुपये प्रति किलोमीटरचं टेंडर काढलेलं नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. एसटी महामंडळाने मुंबई पुण्यासाठी 450 बसेस, नाशिक छत्रपती संभाजीनगरसाठी 430 बसेस आणि नागपूर अमरावतीसाठी 430 बसेस अशा एकूण 1310 बसेस भाडे तत्वावर घेण्यासाठी निविदा काढली होती. त्याप्रमाणे सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल टाइम मोबिलिटी इंडिया आणि अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन यांनी निविदा सादर केल्या. 13 डिसेंबर रोजी एसटी महामंडळाच्या बैठक झाली. त्या बैठकीमध्ये महामंडळाचे प्रकल्प सल्लागार KPMG यांनी प्रति किलोमीटर 35 रुपये 70 पैसे या दराचे विश्लेषण सादर केले. त्या अनुषंगाने तीनही निविदेकारांनी सुधारित दर सादर केले. त्याप्रमाणे या ठिकाणी सिटी लाईफ लाईन 35 रुपये 10 पैसे, ट्रॅव्हल टाइम 34 रुपये 70 पैसे, अँटनी 34 रुपये 70 पैसे असे किलोमीटर असे दर दिलेले आहे. ही वस्तुस्थिती आहे, तपासून घ्या. आणि त्यानुसार त्या कंपन्यांना इरादापत्र दिले आहे. अंबादासजी, या प्रकरणातील सर्व प्रक्रिया ही पारदर्शीपणे राबविण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय वाटत असेल, आणखी काय माहिती असेल तर त्याची देखील गंभीरपणे त्याची दखल घेतली जाईल. हे अधिवेशन विदर्भात होत आहे सभापती महोदय. मात्र विदर्भाच्या प्रश्नांना विरोधकांनी किती महत्त्व दिलंय ते त्यांच्या या अंतिम आठवड्यातून दिसून आलेलं आहे. विदर्भ विकासापेक्षा जास्तीचं राजकारण करण्यामध्येच जास्ती धन्यता मानणारे काही लोक आहेत. आणि म्हणून राज्यातील प्रादेशिक समतोल राखत सिंचन क्षेत्र आपल्याला वाढवायचं आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी दुष्काळावर मात करायची असेल तर आपल्याला सिंचनाचा अनुशेष भरून काढावा लागेल. सभापती महोदय, जून 2024 अखेरीस 14,40,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली. सध्या 81 सिंचन प्रकल्पांचं काम सुरू आहे. विदर्भासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प संजीवनी ठरणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलढाणा या 6 जिल्ह्यातील 3,71,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी 88,575 कोटी रुपयाचा खर्च आहे. 62.57 TMC पाणीसाठा निर्माण होणार आहे.
या वर्षात विदर्भ विकास महामंडळाने बोरवा, सत्तर, सावंगा व घोटशिवनी या 3 बॅरेजेसना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. विदर्भातील 6 जिल्ह्यामध्ये 7,85,000चा अनुशेष होता. सभापती महोदय, जून 2023 अखेर 7,12,000 हेक्टर अनुशेष दूर झाला आहे आणि अमरावती व वाशिम जिल्ह्याचा देखील अनुशेष दूर केला आहे. पुढच्या 2 वर्षात अकोला आणि बुलढाण्यातला अनुशेष देखील दूर होईल आणि आम्ही अगदी प्रामाणिकपणे अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु या आधीच्या सरकारने काय केलं याचा देखील विचार केला पाहिजे. त्यांनी त्यांचं अपयश काय याचा देखील विचार केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने इतके वर्ष सत्तेमध्ये होते, किती वर्ष, 50-60 वर्षापासून काँग्रेस सरकार सत्तेमध्ये होतं, परंतु हा तुमच्या नाकर्तेपणामुळे जो अनुशेष निर्माण झालेला आहे तो अनुशेष भरून काढण्याचं काम महायुती सरकार करतंय, हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसून टाकायची असेल तर विरोधी पक्ष नेते आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागेल. काही सूचना तुम्हालाही कराव्या लागतील. काही ठिकाणी आपल्याला जिथे आपल्याला आज पिण्याचं पाणी नाही, आज सिंचन नाही, त्या भागाला आपल्याला ओलिताखाली आणावं लागेल. त्या ठिकाणी प्रकल्प राबवावे लागतील आणि त्या मराठवाड्यातल्या लोकांना आपल्याला न्याय द्यावा लागेल. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ही या भागासाठी गेम चेंजर ठरणारी होती. अनेक वर्ष या योजनेची चर्चा होती, परंतु आम्ही ही योजना आणि जेव्हा चर्चा होती, सरकार बदललं, महायुती सरकार आल्यानंतर मराठवाडा वॉटर ग्रीड भाषणात बांधली. पण पुन्हा सरकार आलं, मुख्यमंत्री मी झालो आणि तेव्हा पुन्हा ही सुरू केली आपण. आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. अरे बाबा, ही योजना, जलयुक्त शिवार योजना ही वरदान होती शेतकऱ्यांसाठी, दुष्काळी भागासाठी. परंतु विरोधी पक्षाने ती योजना बंद केली. सभापती महोदय, त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान तर झालं, शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालं आणि बळीराजाचं नुकसान झालं. जलयुक्त शिवार योजनेत पहिल्या टप्प्यात 20,000 पेक्षा जास्त गावं जलयुक्त झाली, परिपूर्ण झाली. रब्बी क्षेत्रात 25 ते 50% वाढ झाली. भूजल स्तर सुद्धा 1.5 ते 2 मीटरने वाढला. जलयुक्त शिवार योजना दुसऱ्या टप्प्यात 5,852 गावं निवडण्यात आली आणि 1.5 लाख कामापैकी 72,000 कामं पूर्ण केली. आतापर्यंत यावर 1,159 कोटी रुपये खर्च केला आहे. या वर्षासाठी 600 कोटींचं विशेष नियोजन केलंय. आणि म्हणून जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांना, बळीराजाला वरदान ठरणारी योजना आम्ही अतिशय वेगाने पुढे नेतोय, त्याला गती देतोय. आणि म्हणून शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठ्याचा सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे. यामध्ये राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना अंबादासजी 3 HP, 4 HP, 5 HP, 7.5 HP पर्यंत आपण वीज बिल माफ केलेलं आहे. 0 बिल आता गेली असतील, आली असतील. 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून यासाठी 2750 कोटीची पुरवणी याद्यांमध्ये तरतूद केलेली आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे बळीराजाचं सरकार आहे. आणि म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं. या ऊर्जा विभागामध्ये सोलरवर खूप मोठ्या प्रमाणावर काम केलंय. त्यामध्ये MSEB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड, MSAPL कंपनीला नोडल एजन्सी म्हणून नेमली आहे. MSAPL सौर ऊर्जा विकासकांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत आहेत. आणि म्हणून यामध्ये 15,708
मेगावॅट क्षमतेसाठी वर्क ऑर्डर दिले आहे, कार्यादेश दिलेले आहेत. आणि म्हणून मी देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना धन्यवाद देतो की या शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भातला हा मोठा क्रांतिकारी निर्णय ठरेल. आणि म्हणून या ठिकाणी 1 लाख त्यापैकी 659 मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे. आकडे लिहून घ्या, तुम्ही तपासून घ्या. 1,30,486 ग्राहकांना 8 तास 3 फेज वीज पुरवठा सुरू झालेला आहे. जून 2026 पर्यंत सभापती महोदय हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे जवळपास 32,93,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल. अखंडित वीज पुरवठ्यासाठी निरंतर वीज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलण्याची कामं सुरू आहेत. या योजनेचा कालावधी 3 वर्षाचा आहे. अनेक लोकांचे प्रश्न आहेत ते गेल्या 9 महिन्यात नादुरुस्त झालेल्या 52,593 3 फेज ट्रान्सफॉर्मर पैकी 52,494 ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आलेत. 99 ट्रान्सफॉर्मर बदलण्याचं काम सुरू आहे. ही आकडेवारी आहे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास ती 1 ते 3 दिवसात बदलण्यात येतात. एवढी गती या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण घेतलेली आहे. 34,653 नवे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. आतापर्यंत 13,653 ट्रान्सफॉर्मर खरेदीची ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यापैकी 4,664 ट्रान्सफॉर्मर प्राप्त झालेले आहेत. आणि एवढे ट्रान्सफॉर्मर बदलले, आपण एवढे ट्रान्सफॉर्मर बदलले, त्याचा शॉक विरोधी पक्षाला बसला. आणि त्या शॉक मधून बाहेर आले पाहिजे. आता सावरले पाहिजे, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे आणि जनतेचा जनादेश मान्य केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. सोयाबीन आणि धान कापसाचाही विषय या चर्चेदरम्यान निघाला. नाताभाऊंनी देखील चर्चा केली, विरोधी पक्षांनी देखील चर्चा केली. सोयाबीन धान कापसाचा जे आहे खरेदीसाठी नाफेड आणि NCCF ची 586 केंद्र सुरू आहेत. आणि म्हणून जिल्हा न्याय खरेदीची मर्यादा वाढवून द्या अशी देखील मागणी होती शेतकऱ्यांची. तो निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. आतापर्यंत 1,89,450 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली. ही गेल्या 15 वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे, रेकॉर्ड खरेदी आहे. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. 12 जानेवारी पर्यंत खरेदी केंद्र सुरू राहतील आणि गरज पडली तर केंद्र सरकारला सांगून त्याच्यामध्ये देखील आपण मुदतवाढ मागू, ती देखील मिळेल. एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली आहे की पाऊस उशिरापर्यंत आलेला आहे, उशिरापर्यंत पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे आर्द्रता मॉइश्चर जे आहे हे मॉइश्चर जास्त आहे. आणि म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने आपल्या विनंतीनुसार 12% मॉइश्चरची खरेदी होत होती, ती 15% वाढवलेली आहे. ही देखील शेतकऱ्यांसाठी मोठी समाधानाची बाब आहे. आणि म्हणून त्याला देखील परवानगी दिली. मंत्री महोदयांची मी देखील तेव्हा केंद्रीय मंत्री महोदयांशी बोललो. बोले शिंदे जी 1 किलो भी सोयाबीन रहेगा तो हम खरीदी करेंगे, 15% मॉइश्चर का वो भी खरीदी करेंगे, हम किसानों के साथ रहेंगे. हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. राज्यात यंदा 40,73,000 हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे. त्यातून 42,77,000 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. केंद्राने कापसासाठी सध्याचा बाजारभाव प्रति क्विंटल मागे किमान रुपये 7,200, कमाल 7,521 इतका घोषित केलेला आहे. अंबादासजी, मागच्या वर्षापेक्षा 500 रुपयांनी जास्ती आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे नाताभाऊ. आणि म्हणून राज्यात हमी भावाने कापूस खरेदीसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यात 122 खरेदी केंद्र मंजूर केलेली आहेत. त्यात अमरावती नागपूर विभागात 62 केंद्राचा समावेश आहे. कापूस खरेदीसाठी राज्यात एकूण 30 खरेदी केंद्र सुरू करावीत अशी केंद्राकडे देखील अधिकची मागणी केलेली आहे. कालपर्यंत 38 लाख
38,10,000 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. या ठिकाणी सभापती महोदय, कोकणाचा एक विषय कुणी काढला होता, हापूस, आंबा, काजू, सुपारी यांना पीक विमा योजना, पीक विमा देण्यात दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आंब्यासाठी 64,631 शेतकऱ्यांना 64,631 शेतकऱ्यांना 154 कोटी 90 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे. काजूसाठी 11,904 शेतकऱ्यांना 17 कोटी नुकसान भरपाई दिली आहे आणि 80 ते 90% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे आणि म्हणून कोकणाचा हा विषय महत्वाचा आहे. रशेड आहे ना इकडे, कोकणवाले इकडे आहेत आणि म्हणून कोकणाला सरकारने न्याय दिला, भरभरून दिलं. म्हणून कोकणाने देखील या निवडणुकीमध्ये भरभरून महायुतीला मतांचा वर्षाव केला. हिंदू मिल आणि शिवस्मारकाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. खडसे साहेबांनी देखील तो मुद्दा उपस्थित केला होता. शिवस्मारकाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. आम्ही त्याच्या मागे लागू. आपण एक दिलाने एकजुटीने पाठपुरावा करू आणि त्याच्यावर लवकरच आपण निर्णय व्हावा अशी विनंती आणि प्रयत्न करू. हिंदू मिल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर आहे. मध्यंतरीच्या काळात काही लोकांमुळे काम मंदावलं होतं, थंडावलं होतं, परंतु आम्ही आल्यानंतर ताबडतोब कामाला गती दिली. हिंदू मिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, या स्मारकाचं 61% काम पूर्ण झालेलं आहे. राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मी सांगतो, जगाला हेवा वाटावं, जगाला हेवा वाटावं असा 350 फुटाचा डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचा पुतळा तयार करण्याचं काम सुरू आहे आणि त्या पुतळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या परिवारातील सन्माननीय सदस्य आणि लोकप्रतिनिधी यांनी गाझियाबादला जाऊन देखील पाहणी करून आले आणि म्हणून त्यांना देखील विश्वासात घेतला आपण. आणि म्हणून आजपर्यंत 416 कोटी 59 लाख रुपये खर्च झाला असून या वर्षासाठी MMRDA ने 600 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. हे स्मारक डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आपलं आहे आणि त्या दृष्टीने आपण पावलं उचलतोय. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये खडसे साहेब संविधान भवन उभारणीचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. महायुती सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अथवा संविधान जे काही मध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकसभेला दिशाभूल झाली, आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुणी केला तरी सुद्धा लोकांनी त्यांना विधानसभेमध्ये जागा दाखवलेली आहे. काँग्रेसचे दलित बांधवांविषयी काय धोरण राहिली आहे हे आपल्याला माहित आहे. त्याविषयी मी जास्ती काय नव्याने सांगण्याची गरज नाही, परंतु खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच म्हणाले होते, काँग्रेस हे जळतं घर आहे, त्यापासून दूर राहा. असं कोण म्हणालं? मी नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बाबासाहेबांची ही भूमिका काय सांगते? काँग्रेसने सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला. सभापती महोदय, काँग्रेसने 2 वेळा कट कारस्थान करून बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत केलं. बाबासाहेबांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा का दिला याचा देखील आपल्या लोकांना त्याची माहिती घ्या. माहिती आहे, कारण याची कारणं तपासा, मग आपल्याला कळेल की बाबासाहेबांना कसं अपमानित केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या जनता या नियतकालिकाच्या 7 जुलै 1934 रोजीच्या अंकामध्ये काँग्रेस ही भांडवलदार आणि जमीनदार यांची संस्था आहे. ती ऐन केन प्रकारे त्यांचे हितसंबंध आणि त्यांची हुकूमत टिकून ठेवण्यासाठी काम करणारी संस्था आहे असा उल्लेख बाबासाहेबांनी या
नियतकालिकामध्ये या अंकामध्ये केलेला आहे आणि म्हणून मी पुराव्यानिशी बोलतोय बिलकुल. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अंबादासजी, याच्यामध्ये उल्लेख आहे, तुम्हाला वाचलाय ना? हे बघा माझ्याकडे मी आणलंय, हे फ्लॅग लावून आणलेलं आहे. याच्यामध्ये उल्लेख आहे, बाबासाहेब बोललेले. मी माझ्या मनाचं सांगत नाही, हा उल्लेख देखील इथं शंभूराज घ्या. याच्यामध्ये आहे. अंबादासनी वाचलंय ते, त्यांना माहित आहे, परंतु ते बोलू शकत नाहीत. त्यांची बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे आणि म्हणून या ठिकाणी मला सांगा, काँग्रेस दलितांच्या हिताचा विचार करू शकेल का? काँग्रेस ही दलित द्वेष्टी होती आणि आजही आहे असा आरोप त्याच्यातून सिद्ध होतोय. अलीकडेच काँग्रेसच्या युवा नेत्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण बंद करण्याची आरोळी ठोकली. हे आमचे दलित बांधव विसरलेले नाहीत. काँग्रेसने सातत्याने जिवंतपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना केलीच, पण त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही. सभापती महोदय, हे दुर्दैवाने या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या चिरस्मारकासाठी गिरगाव चौपाटीच्या जागेची मागणी केली, परंतु ती जागा तत्कालीन काँग्रेस सरकारने दिली नाही. शेवटी दादर चौपाटीची बॉम्बे पोर्ट ट्रस्टची जागा मिळाली. ते देखील माझ्याकडे आहे. मी हे नाही बोलत, वेग नाही, एक पुस्तक आहे ना, पुन्हा आहेत. हे बघा अंबादासजी, आता हो बघा तुम्ही पण, हे आठवणीतले बाबासाहेब. यामध्ये काँग्रेसने बाबासाहेबांचं वैर त्यांच्या मृत्यूनंतर देखील सोडलं नाही. हे मी सांगत नाही, हे महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉक्टर योगीराज बागुल यांनी त्यांच्या आठवणीतले बाबासाहेब या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. माझा एकही शब्द नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून काँग्रेसने मनात आणलं असतं तर बाबासाहेबांना कधीच भारतरत्न देता आला असतं, कधीच देता आला असतं. परंतु ते आपापसात एकमेकांना भारतरत्न देत बसले. परंतु भाजपच्या सहकार्याने, भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने सत्तेवर आलेल्या व्हीपी सिंग सरकारने बाबासाहेबांना भारतरत्न दिलं. म्हणजे काँग्रेसने बाबासाहेबांना 1990 पर्यंत भारतरत्न मिळू दिलं नाही. हे दुर्दैवाने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. हे वास्तव आहे. हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा, हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा. आणि म्हणून त्यांचा हा खोटेपणाचा सभापती महोदय बुरखा माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फाडून टाकल्यानेच त्याच्यातलं तोडून मोडून दाखवलं, पुढचं सोडलं, मागचं सोडलं, मधलंच धरलं आणि मग त्याच्यावर राजकारण केलं. त्यांनी गृहमंत्री महोदयाने अमित भाईंनी स्वतः त्याचा प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासाही केला. परंतु त्या बाबतीमध्ये जसं फेक नरेटिव्ह लोकसभेला पसरवलं तसं फेक नरेटिव्ह परत या ठिकाणी पसरवण्याचं पाप काँग्रेस करत आहे. आणि त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगतो की बाबासाहेबांच्या नावाने जे राजकारण करू लागलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या, नाव घेत नाही मी, हाके चैत्यभूमीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लोकांनी किती वेळा जाऊन अभिवादन केलं सांगा. आणि आमच्याकडे आता जे लोक आले
ते सांगतात की चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला वंदन करायला देखील जाण्याची आवश्यकता नाही. काय बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही राजकारण करताय? काय बाबासाहेबांच्या नावाने शिकवता आम्हाला? दरवर्षी 6 डिसेंबरला बाबासाहेबांचे लाखो अनुयायी येतात, महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात. चैत्यभूमीवर लाखो लोकांचा जनसागर लोटतो. एक अरबी समुद्र महासागर आणि इकडे लोकांचा बाबासाहेबांच्या अनुयायांचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा सगळा महासागर उसळतो. किती वेळा त्यांची विचारपूस केली? कधी विचारपूस केली? ते कशा स्थितीत राहतात, काय खातात याची चौकशी सुद्धा केली? कधी नाही केली. आणि म्हणून हे पुतना मावशीचं प्रेम हे मगरमच्छ के आंसू आहे, याची जाणीव आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पायऱ्यांवर आंदोलन करून डॉक्टर बाबासाहेबांविषयी प्रेम आपल्याला दाखवता येणार नाही. ते हृदयात असावं लागतं, हृदयामध्ये असावं लागतं, मनापासून प्रेम करावं लागतं. बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा कारभार आपण करतोय. एक अतिशय उत्तम घटना. कितीतरी देशांचा अभ्यास करून, नीलमताईंना जास्ती माहिती आहे त्याच्याबद्दल, कितीतरी देशांचा अभ्यास करून सर्वोत्तम उत्कृष्ट घटना आपल्या देशाची बाबासाहेबांनी लिहिली. आणि म्हणून सरकार बाबासाहेबांच्या बद्दल जेवढं त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं काम, त्यांचे विचार जनसामान्यापर्यंत घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जे आहे ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आणि म्हणून सगळ्यांचा विकास आणि परस्परांवर विश्वास या 2 सूत्रांवर महायुतीचं सरकार गेली 2.5 वर्ष काम करत आहे. मुळात महायुतीचा जन्म त्याच्यासाठी झालाय. मी अनेक वेळा म्हटलंय की मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय बदल घडला हे आम्हाला महत्वाचं आहे. म्हणून आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना या सरकारच्या माध्यमातून विविध योजना शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते काम आम्ही केलं गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि म्हणून मी खात्रीने सांगतो 5 वर्षात महाराष्ट्र नंबर 1 राहील. कारण आता निवडणूक पूर्वी देखील आम्ही 3 होतो, आताही आम्ही 3 आहोत. त्यामुळे अतिशय वेगाने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार वेगाने काम करेल, वेगाने वाटचाल करेल. जसा जनादेश मिळाला तो आम्ही प्रमाण मानला, शिरसावन्य मानला. आणि म्हणून न्यायाचं, लोककल्याणाचं गतिमान राज्य आता सुरू झालेलं आहे. गतिमान राज्य, सर्वसामान्यांचं राज्य सुरू झालेलं आहे. आणि सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आता महाराष्ट्र कुठेही थांबू शकत नाही. सगळे अडथळे दूर झालेले आहेत आणि पुढील 5 वर्ष महाराष्ट्राचीच आहेत, महाराष्ट्राच्या हिताची आहेत, महाराष्ट्राच्या भल्याची आहेत, सर्वसामान्यांची आहेत. आणि म्हणून सरकार काय, विरोधी पक्ष काय, हे दोन्ही आपण विकासाच्या कामावर, विकासाच्या नावावर एकत्र येऊया. हे आपण आरोप प्रत्यारोप आता बंद करूया. आरोप प्रत्यारोप करून काय मिळालं? या एकनाथ शिंदेला, या महायुतीला घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री काय काय बोलले, आम्ही सहन केलं. आता ते सुरू ठेवलं. याच्यातून तुम्ही काय म्हणतो, पुढच्याला लागली ठेच की मागच्याला काय कळतं? छानपण सुचलं पाहिजे. पण मला वाटत नाही अजून सुचलंय. अजून ते शब्द मी ऐकलेत बाहेर. तर मी सांगतो अंबादासजी, तुम्ही समजदार आहात, तुम्हाला सगळं कळतं. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय, महाराष्ट्रात फिरलेला आहात, जनभावना कळते, जनमत कळतं. त्यामुळे आता
56 वरून 20 वर आलेला आहे. जर सुधारला नाहीत तर शून्य निघून जाईल आणि तिकडे शून्य निघाला इकडे पण अडचण होईल या सभागृहात. त्यामुळे आपण वेळीच सुधरून गेलं पाहिजे. आम्ही काय बघा हे काय वैयक्तिक कुणाचं नाहीये. आम्ही कोणाची दुश्मनी ठेवत नाही. सुडाचं राजकारण तर आम्ही बिलकुल करणार नाही. आकसाचं राजकारण करणार नाही. सुडापोटी आकसापोटी कुठलाही आम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही. असं आम्ही 2.5 वर्षात देखील आम्ही केलं. 2.5 वर्षाच्या पूर्वीच्या सरकारमध्ये काय काय केलं त्याच्यात मी जात नाही. आपल्याला माहित आहे किती कायद्याचा सत्तेचा दुरुपयोग झाला हेही देखील आपल्याला माहित आहे. परंतु आम्ही तसं करणार नाही. आम्हाला लोकांनी एवढं मॅन्डेट दिलंय. अगदी लँडस्लाइड विक्ट्री मिळाली आहे. एवढा विजय मिळाला आहे. त्यामुळे त्या जनभावनेचा आदर सन्मान आमचं सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी देतो. आणि सभापती महोदय जाता जाता इतकंच सांगतो. वरच्या सभागृहात आल्यामुळे मी नवीन काहीतरी झालं वाटतं. जिंदगी जियो इस कदर की पहचान बन जाए. जिंदगी जियो इस कदर की पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. लेकिन काम करो इस तरह कि मिसाल बन जाए. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.